महापौर होता त्यावेळेस महापौर बंगल्यामध्ये 4 कोटीचे पडदे लावण्यात आले आहेत. त्यामुळे नेमकं काय आहे यामागचं रहस्य काय सांगा? मला वाटतं जवळपास 15 वर्ष झाली असतील. मी महापौर होती डिसेंबर 9 ते 12 पर्यंत. मला वाटतं माननीय महापौरांनी याची माहिती घ्यावी. आणि मला एक कळत नाही की कशा करता पर्सनल कुणावरती आरोप करायचे. मी महापौर होते, त्याही आहेत, माझ्यानंतर अनेक महापौर झाले, माझ्या आधी अनेक महापौर झाले, पण असं इतकं कोणी पर्सनली वैयक्तिक टीका करत नाही. आणि जर टीका केलीच आहे म्हणाले 4 कोटीचे म्हणे पडदे लावले, तर त्यांनी प्रशासनाकडून माहिती घ्यावी आणि त्याचं रिपोर्टिंग करावं. म्हणजे ही माहिती खरंच आहे का की उगाच कोणीतरी काहीतरी बोलले. मला असं वाटतं की जो काही स्टँडिंग समितीला स्थायी समितीला मागच्या वेळेला 21 नंबरचा प्रस्ताव होता, हा एन वॉर्डमध्ये 10 कोटी रुपये खर्च SWMच्या कामाकरता खर्च करण्यात आले असा होता. त्याला मी हरकत घेतली होती. मी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता आणि मी तो पूर्णपणे प्रशासनाच्या अनियमित निधी वाटपाबाबत केला होता. मी माननीय महापौरांवरती पर्सनली आरोप केलाच नव्हता. मग मला कळत नाही की त्यांनी कशा करता माझ्यावरती पर्सनली. मला असं कळलं की तो मी काढला हरकतीचा मुद्दा म्हणून त्यांनी माझ्यावरती असा आरोप केलाय. पण माझ्यावरती आरोप करायला हरकत नाही, पण निदान त्यांनी ही माहिती तरी घ्यायला होती की 4 कोटीचे पडदे संपूर्ण माझ्या त्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा 4 कोटी खर्च त्या महापौर निवासावरती झालेला नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की महापौर नक्की का अशा बोलायला लागले आहेत. त्यांचा कुणाचा राग कुणावर काढतायत की काय अशी शंका यायला लागली. हा हा 10 कोटी रुपये त्यांच्या एकूण प्रभागामध्ये खर्च करण्यात आले. कुठे कुठे खर्च करण्यात आले काय एकूण तुम्हाला म्हणायचं? नाही, 10 कोटी रुपये खर्च झाला. मी एन वॉर्डच्या याच्यावरती बोलले होते. एन वॉर्ड विभाग कार्यालयातून जो काही SWM मध्ये 10 कोटी निधीचा खर्च झाला होता, तर त्या संदर्भात बोलले होते. मी काही महापौरांच्याच प्रभागात झालं म्हणून असं जराही माझा त्यावरती उल्लेख नाहीये. आपण मागच्या स्थायी समितीचे जे काही मिनिट्स असतील ते आपण मुद्दाम तपासून बघा. ते मिनिट्स महापौरांनी मागून घ्यावेत. स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांचे आहेत. MS कडून त्यांनी मागून घ्यावेत की श्रद्धाताई नक्की काय म्हणाल्या, हरकतीचा मुद्दा त्यांचा काय होता. मी एन विभागाच्या SWM डिपार्टमेंटच्या अनियमित निधी वाटपाबाबत बोलले होते. मॅडम परवा कारण एकीकडे तिकडे 10 कोटी देतात आणि इतर वॉर्डना फारच कमी अगदी मामूली निधी देतात. याच्यावरती माझा आक्षेप होता. त्यांनी स्वतःवरती का घेतलं मला ते कळत नाही. मॅडम 2 विषय होते. पहिले म्हणजे निधी वाटप जो आता झाला आतापर्यंत, जर आपण बघितलं की दक्षिण मुंबई जिथे बहुसंख्य मराठी माणूस राहतो त्या ठिकाणी निधी कमी मिळाला तुम्हाला असं वाटतं का? नक्कीच. म्हणजे आम्ही सारखे ओरडून सांगतोय की दक्षिण मध्य मुंबईमध्ये खरं तर मराठी माणूस जास्त आहे. दक्षिण मुंबईमध्ये आहे तर तिथे निधी द्यायला हरकत नाही. कारण बघा हा निधी हा कुणाचा आहे? हा निधी मुंबई महापालिकेचा. ह्या मुंबईकर नागरिकांच्या करदात्यातून मिळालेला महापालिकेला हे पैसे आहेत. त्यामुळे ते जे काही निधी आहे तो मुंबईच्या सिव्हिक कम्युनिटीसाठी नागरिकांकरता वापरण्यात यावा याकरता मागणं गैर नाहीये. आता त्यांनी दिलं नाहीये ते गैर 25 लाख रुपये दिलेत हे बरोबर नाहीये. म्हणजे हे मी पुन्हा सांगण्याची गरज नाही. आपण मीडियाच्या लोकांनी सगळं ते ऐकलंय पाहिलंय सातत्याने आपण सभागृहात ऐकता. त्यामुळे सगळ्यांचा राग तोच आहे की देताना किमान 1 कोटी जरी सगळ्या नगरसेवकांना दिले असते तरी 227 कोटी गेले असते. आज 702 कोटी तुम्ही महापालिकेला सांगताय आज याच्यासाठी द्यायला, तर ते किती चुकीचं आहे. मग बघा विकासाला आमचा विरोध नाहीये, पण प्रत्येक वेळी कोणताही विकासाचा एखादा प्रोजेक्ट मोठा करायचा असेल तर ते महापालिकेवरती भार टाकायचा हे चुकीचं आहे.